मंत्रिमंडळातील एका बड्या मंत्र्याच्या माजी खासगी सचिवाने स्वतःच्याच पत्नीला संपवण्याचा प्रयत्न केला। इतकंच नाही तर पोटच्या मुलालाही सोडलं नाही। तो कोणत्या मंत्र्याचा OSD आहे आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते मी तुम्हाला सविस्तर सांगते, पण त्याआधी थोडक्यातला नक्की फॉलो करा। भाजपचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांचे माजी विशेष कर्तव्य अधिकारी म्हणजेच OSD विजय कारंडे यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे। ही घटना 30 एप्रिलला पुणे स्टेशन परिसरातील क्वीन्स गार्डन येथील सरकारी निवासस्थानी घडली। विजय कारंडे हे मोबाईलवर चॅटिंग करत असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्या चॅटिंगबद्दल विचारलं आणि मोबाईलचा पासवर्डही मागितला। एवढ्या साध्या कारणावरून कारंडे यांचा संयम सुटला आणि त्यांनी पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली। वादाचं रूपांतर पुढे हाणामारीत झालं आणि कारंडे यांनी घरातील क्रिकेटची बॅट उचलून पत्नीला बेदम मारहाण केली। एवढ्यावरच न थांबता त्यांनी पत्नीचा गळा आवळून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्नही केला। पुढे आईला वाचवण्यासाठी त्यांचा मुलगा मध्ये आला असता या निर्दयी पित्याने स्वतःच्या मुलालाही बॅटने मारहाण करून जखमी केलं। कसंबसं जीव वाचवून ही महिला मुलासह घराबाहेर पडली आणि तिने कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। विशेष म्हणजे ही घटना समोर येण्याच्या काही दिवस आधीच कारंडे यांनी वैयक्तिक कारणास्तव मंत्र्यांचं कार्यालय सोडलं होतं। आता पोलीस या गंभीर प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। मग या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।